नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सिरियल स्पॉट मराठी. आज आपण एका अशी चेहऱ्याची, एका अशा अभिनय क्षेत्रातील चमकत्या ताऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत, जिने अगदी लहान वयात आपल्या मेहनतीने, अभिनयाच्या ताकदीने आणि आपल्या मनमोहक हास्याने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. होय, आपण बोलत आहोत सांगली जिल्ह्यातील विटा इथल्या जन्मलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या क्यूट आणि सोज्वळ अभिनयामुळे लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर यांच्याविषयी. ज्ञानदा यांचा जन्म 28 जून 1947 रोजी एका मध्यमवर्गीय सुसंस्कारित कुटुंबात झाला. तिचं बालपण विटा या सांगली जिल्ह्यातील शहरात गेलं. लहानपणापासूनच ती अतिशय गोड, हसतमुख आणि उत्साही स्वभावाची होती. शिक्षणामध्ये हुशार, नृत्य आणि अभिनयामध्ये विशेष रस असणारी ज्ञानदा लहानपणीच घरगुती कार्यक्रमांमध्ये, शाळेतल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपलं कलाक्षेत्रातील कौशल्य दाखवत होती. तिच्या आईवडिलांनीही तिच्या या कलागुणांना प्रोत्साहन दिलं आणि तिच्या स्वप्नांना आकाश मिळालं. ज्ञानदा यांचं शालेय शिक्षण पुण्यातील स्मार्टफोन गर्ल्स हायस्कूल शिवाजीनगर येथे झालं. शाळेपासूनच तिचा अभिनय आणि नृत्य याकडे कल होता. वाचनाची आवड असलेली ज्ञानदा पुस्तकांच्या माध्यमातून अनेक भूमिका आणि अनेक भावना समजून घेत होती. यातूनच पुढे तिच्या अभिनयातील विविधता कथेत स्पष्टपणे जाणवत. शालेय शिक्षणानंतर तिने मराठवाडा मित्रमंडळ, कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथून पदवी मिळवली. वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत असतानाच अभिनयाच्या वरील प्रेमानं तिचं करिअर वेगळ्या वाटेवर वळवलं. तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्याकडे कुठलाही फिल्मी बॅकग्राऊंड नव्हतं. मात्र तिचा आत्मविश्वास, अभिनयाची आवड आणि परिश्रमाची तयारी यामुळे तिला 2017 साली पहिल्यांदाच सख्या या मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने वैदेही ही भूमिका साकारली आणि ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तिचा चेहरा, बोलण्याची ढब आणि साधेपणा यातून येणारी सुंदरता प्रेक्षकांना भावली. वैदेही या भूमिकेमुळे ज्ञानदा या नव्या अभिनेत्रीला नाव, प्रसिद्धी आणि पुढील संधी मिळू लागल्या. यानंतर 2018 साली शतदा प्रेम करार या मालिकेत तिने सायली ही भूमिका साकारली. ही भूमिका तिच्या अभिनयाचा अधिक प्रगल्भतेचं उदाहरण ठरली. तिने मालिका पात्रांमधील भावना, प्रेम, नाते आणि तडजोडी यांचं अत्यंत वास्तव आणि जिवंत चित्रण केलं. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या इतका जवळचा वाटू लागला की अनेक प्रेक्षकांनी तिच्या पात्राशी स्वतःचं नातं जोडून घेतलं. 2018-19च्या दरम्यान तिने जिंदगी नॉट आउट या मालिकेत नेहाची भूमिका केली. या मालिकेतील तिची धडपडणारी, स्वप्न बाळगणारी आणि संघर्ष करणारी व्यक्तिरेखा युवकांमध्ये विशेष गाजली. त्यानंतर तिने एक डाव या मालिकेत संयुक्ता ही भूमिका साकारली. या पात्राच्या माध्यमातून ज्ञानदानाचे एक सशक्त, आत्मनिर्भर आणि ठाम मत असणाऱ्या तरुणीची छबी प्रेक्षकांसमोर उभी केली. तिचा अभिनय इतका सखोल आणि नैसर्गिक होता की प्रेक्षकांना ती व्यक्तिरेखा काल्पनिक न वाटता जणू आपल्या शेजारीच राहताय असं भासू लागलं. मराठी मालिकांमधून यशस्वी वाटचाल करत असताना ज्ञानदाला हिंदी मालिकांमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली. 2007 मध्ये प्रसारित झालेल्या शादी मुबारक या मालिकेत तिने ही भूमिका केली. या भूमिकेतून तिने मर्यादित वेळ मिळूनही तिचं अस्तित्व ठसवून दाखवलं. हिंदी भाषिक प्रेक्षकांना तिचं गोड रूप आणि भावनिक अभिनय भावला. ही भूमिका तिच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरली, कारण यामुळे ती केवळ मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांसाठी ओळखीची झाली. ज्ञानदा तिच्या अभिनय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चित्रपटसृष्टीतील पदार्पण. तिने दिल दोस्ती दुनियादारी, धुरळा, दोस्ती, दिल सोका यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. हे चित्रपट तिने निवडलेली व्यक्तिरेखा लक्षात घेऊन केवळ ग्लॅमर किंवा प्रसिद्धीसाठी नव्हे तर कथा आणि पात्रांची गंभीरता यासाठी स्वीकारले. हेच तिच्या अभिनयाची खोली आणि तिचा कलात्मक दृष्टिकोन अधोरेखित करतं. चित्रपटांव्यतिरिक्त ज्ञानदानं फराळ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं. ही लघुपट तिच्या अभिनयातील सूक्ष्म चिकित्सा आणि भावनात्मक पकड दाखवणारी होती. त्याचबरोबर अभिनेता शुभंकर तावडेसोबत तिने प्रेमाची आरती या व्हिडिओमध्ये अभिनय केला. या गाण्याचं चित्रण अतिशय सुरेख, प्रेक्षणीय आणि भावस्पर्शी होतं. या गाण्यामध्ये ती प्रेक्षकांसमोर एका रोमॅन्टिक अभिनेत्रीच्या भूमिकेत आली आणि तिचा नवा बाज प्रेक्षकांना अनुभवता आला. आजच्या घडीला ज्ञानदा ठिपक्यांची रांगोळी या गाजलेल्या मराठी मालिकेमध्ये अपूर्व ही भूमिका करत आहे. ही व्यक्तिरेखा एकात्मिक, समंजस आणि कौटुंबिक स्थितीचं आदर्श उदाहरण आहे. अपूर्व हिच्या भूमिकेमुळे ज्ञानदाचं संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक केलं जात आहे. तिची भूमिका इतकी सशक्त आणि भावनिक खोल आहे की प्रेक्षक ती फक्त बघत नाहीत तर अनुभवत आहेत. ज्ञानदा तिच्या आयुष्यात तिचं कुटुंब अत्यंत महत्त्वाचं आहे. तिचे वडील अनिल रामतीर्थीकर
आई मेधावैनी रामतीर्थीकर आणि भाऊ केदार रामतीर्थीकर हे तिला सतत प्रोत्साहन देतात. अभिनयाच्या धावपळीच्या दुनियेतही ज्ञानदा कुटुंबाशी घट्ट नातं जोडून आहे. तिच्या यशामागे त्यांचं प्रोत्साहनाची आणि साथसंयमाची मोठी भूमिका आहे. आज ज्ञानदा केवळ एक अभिनेत्री नाही, तर ती एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. ती अभिनय करताना ज्या प्रकारे भूमिका जगते, त्या पात्रांमध्ये पूर्णपणे मिसळते, त्यातूनच तिच्या मेहनतीची, निष्ठेची आणि समर्पणाची साक्ष मिळते. तिचा प्रवास अजूनही सुरू आहे. अजून अनेक शिखरं तिला गाठायची आहेत. पण तरीही आजपर्यंतचा तिचा प्रवास एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी, जिने फक्त स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवूनच मराठी मनोरंजन विश्वात आपलं नाव प्रस्थापित केलं, हेच खरं यश आहे. आगामी काळात ज्ञानदा रामतीर्थीकर हिच्या अनेक भूमिका, नव्या संधी आणि अभिनयातील प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील आणि ती प्रत्येक भूमिकेत आपल्याला पुन्हा नव्याने भारावून टाकेल, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. ज्ञानदा रामतीर्थीकर यांच्या अभिनय कारकिर्दीचा अभ्यास करताना लक्षात येतं की ती प्रत्येक भूमिकेला एक आत्मा देण्याचं काम करते. तिच्या साकारलेल्या वैदेही, सायली, नेहा, संयुक्ता आणि अपूर्वा या सर्व भूमिका वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या होत्या. कोणी तरुण शिक्षिका, कोणी संघर्ष करणारी युवती, कोणी भावनांच्या गुंतागुंतीत हरवलेली स्त्री, तर कोणी बंडखोर परंतु प्रेमळ स्त्री. पण या प्रत्येक पात्राला तिने केवळ अभिनयातून साकारलं नाही, तर जणू ती त्या पात्रांमध्ये विलीन झाली. ज्ञानदा तिच्या अभिनयाची खासियत म्हणजे तिची डोळ्यातून बोलणारी क्षमता. ती संवाद न उच्चारताही आपल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. ही एक नैसर्गिक देणगी असून ती प्रेक्षकांना अत्यंत जवळची वाटते. विशेषतः ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधील अपूर्वा ही व्यक्तिरेखा तिच्या करिअरमधील एक माइलस्टोन ठरली आहे. तिने या भूमिकेला जेवढं आत्मसात केलं आहे, ते पाहता ही भूमिका तिच्यासाठी एक प्रकारचा ब्रेक थ्रू ठरली. ज्ञानदाचं वैयक्तिक आयुष्य फारसं ग्लॅमरस किंवा चर्चात्मक नसून साधेपणाने आणि कुटुंबासाठी मुक्ताने सजलेलं आहे. ती तिच्या आईवडिलांची लाडकी मुलगी आहे आणि तिचा भाऊ केदार हाही तिच्यासाठी एक भावनिक आधार आहे. ज्ञानदाचा स्वभाव अतिशय शांत, नम्र आणि प्रेमळ आहे. सेटवरती सहकलाकारांसोबत मैत्रीपूर्ण वर्तन करते आणि तिचं कामाबद्दलचं समर्पण सर्वांनाच प्रेरणा देतं. तिच्या मित्रपरिवारात ती क्यूट आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून ओळखली जाते. ज्ञानदाचं कलाप्रवासा, निसर्ग सौंदर्य पाहणे आणि वाचनाची प्रचंड आवड आहे. वाचनातून तिला विविध पात्रांचा अभ्यास करण्याची मदत होते आणि ती त्या भावनिक गुंतवणुकीसह अभिनय साकारते. तिच्या आवडत्या लेखकांमध्ये शिवाजी सावंत आणि सतीश आळेकर यांचा समावेश होतो. ज्ञानदा रामतीर्थीकर ही आजच्या पिढीतील स्मार्ट, डिजिटल आणि सर्वात सक्षम अभिनेत्री आहे. तिच्या सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमी संवाद साधते. तिच्या मालिकेतील सीन, मागचे क्षणचित्र, फोटोशूट्स, कुटुंबाचे फोटो आणि कधी एकदम सामान्य पण मनमिळावू होणारे व्हिडिओ ती शेअर करत असते. तिच्या पोस्टमधून तिच्या सकारात्मक विचारसरणी आणि साधेपणा दिसून येतो. अनेक नवोदित अभिनेत्रींसाठी ती एक रोल मॉडेल बनली आहे. तिच्या चाहत्याने सोशल मीडियावर तिच्यासाठी फॅन पेजेस सुरू केली आहेत, जिथे तिच्या प्रत्येक एपिसोडमधील सीन, तिचे संवाद, तिचे हसणे, अगदी तिने परिधान केलेले पारंपरिक ड्रेस यावर सुद्धा चर्चा होते. तिच्या चाहत्यांसाठी ती एक गर्ल नेक्स्ट डोअर आहे. तिचा प्रवास फार सोपा नव्हता. कुठल्याही गॉडफादरशिवाय केवळ अभिनयावर विश्वास ठेवत तिने तिचा प्रत्येक टप्पा पार केला. सुरुवातीला मालिकांमध्ये साईड रोल, कमी वेळ मिळणारे सीन किंवा संवाद नसणारी पात्रं तिने केलेली आहेत, पण त्या प्रत्येक कामाला तिने संधी मानलं आणि त्या छोट्याशा भूमिकेला प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवलं. तिचं एक जुनं भाषण विशेष लक्षात ठेवण्यासारखं आहे. तुमचं काम इतकं प्रामाणिक असावं की लोक त्यात देव शोधू लागले पाहिजेत. हे तिचं तत्त्वज्ञान आहे आणि याचं प्रतिबिंब तिच्या प्रत्येक भूमिकेत दिसतं. तिच्या विविध मुलाखतीं, पोस्टमधून आणि चाहत्यांनी केलेल्या संवादातून तिचे काही प्रेरणादायी विचार पुढे आले आहेत. स्वप्न बघा, आपण झोपेत नव्हे, जागेपणी प्रयत्न करतो. जगात काहीही शाश्वत नाही, पण आपलं स्वतःवरचं प्रेम आणि विश्वास शाश्वत असतो. यशाच्या झोतात वावरताना माणूस मृदू आणि नम्र राहिला तरच त्याचं यश टिकतं. या विचारांमुळे ती केवळ एक अभिनेत्री न राहता तरुण पिढीतील एका सकारात्मक प्रवाहाची वाहक बनली. ज्ञानदा रामतीर्थीकर यांचा जीवनप्रवास हा खरोखरच प्रेरणादायी आहे. विटासारख्या छोट्या गावातून पुण्यात शिक्षण घेऊन, अभिनय क्षेत्रात पाऊल टाकून, मराठी मालिकांमधून ओळख निर्माण करून, हिंदी मालिकेपर्यंत पोहोचून आणि चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि डिजिटल मीडियात आपली छाप सोडणं, हे सगळे एका साध्या पण जिद्दी मुलीचं यशस्वी चित्रण आहे. तिचं साधेपण, अभिनयातील समर्पण आणि चाहत्यांशी असलेला जिव्हाळा हेच तिच्या यशाचं रहस्य आहे. आगामी काळात तिला मोठ्या पडद्यावर, वेब सिरीजमध्ये किंवा राष्ट्रीय पातळीवर अभिनय करताना पाहण्याची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी सिरियल स्पॉट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.